नमस्कार मंडळी. पिसारावर मायबाप प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की पिसारावर मी कृष्ण ग्रंथातील काही गुजगोष्टी सांगत असते. होय, आपली ब्राह्मण पत्न्यांची गोष्ट सुरू होती. ब्राह्मण पत्न्या आपले सर्वस्व सोडून श्रीकृष्णांकडे गेल्या, परंतु भगवंतांनी त्यांना परत जाण्यास सांगितले. ज्यांनी या कथेचा पहिला भाग बघितलेला नाहीये तो त्यांनी आधी प्लीज बघून घ्या. तसेच ज्यांनी या कथेचा पहिला भाग बघितलेला आहे ते माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू शकतात. ब्राह्मण पत्न्या आपल्या घरी जाण्यास तयार नाही. आता पुढे काय झाले ते बघूयात. पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणाले, हे ब्राह्मण पत्न्यांनो, मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही परत गेल्यावर तुमचे पती तुमचा अभेर करणार नाहीत, अथवा तुमचे बंधू वडील मुले देखील तुमचा अस्वीकार करणार नाहीत. तुम्ही माझ्या शुद्ध भक्त असल्यामुळे तुमचे नातेसंबंधीच नाही तर सामान्य जन देवी देवता देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात निवास करणारे परमात्मा आहेत. जेव्हा कोणी भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनतो तेव्हा तो तात्काळ सर्वांकरिता प्रसन्नकारक बनतो. भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त कोणाशीही शत्रुत्व धरीत नाही, अथवा कोणी सुज्ञ व्यक्ती भगवत भक्तांशी शत्रुत्व करीत नाही. माझ्याबाबतचे दिव्य प्रेम शरीर संबंधांवर अवलंबून राहत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, परंतु ज्याचे मन माझ्याच चिंतनात लीन असते तो खात्रीने लवकरच माझ्या शाश्वत संगतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्यांना उपदेश केल्यानंतर त्या सर्व आपापल्या पतींकडे घरी परत गेल्या. आपल्या पत्न्या परत घरी आल्याचे पाहून त्यांना घेऊन त्यांनी शास्त्रज्ञेनुसार यज्ञविधी संपन्न केला. धार्मिक विधी हे पती पत्नींनी मिळून करावयाचे असतात अशी शास्त्राज्ञा आहे. एका ब्राह्मण पत्नीला श्रीकृष्णांकडे निघाली असता तिच्या पतीने बळजबरीने थांबवून धरले होते आणि ती श्रीकृष्णांच्या रूपागुणांचे पूर्वी श्रवण केल्याप्रमाणेच घरीच चिंतन करू लागली. श्रीकृष्णांच्या चिंतनात अतिशय मग्न झाल्याने तात्काळ भौतिक प्रकृतीच्या बंधनांनी बद्ध अशा आपल्या भौतिक शरीराचा तिने त्याग केला. त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्यांनी भगवान श्रीकृष्णांना आणि भगवान बलरामांना अनेकानेक पक्वाने अर्पण केली आणि श्रीकृष्णांच्या उपदेशावरून त्या घरी परत गेल्या. तदनंतर भगवान गोविंदांनी आपल्या गोपाल बालमित्रांसोबत आनंदाने भोजन केले. अशा रीतीने शाश्वत आनंदमय भगवंतांनी सामान्य जनांना कृष्ण भावनेकडे आकर्षित करण्याकरिता एका सामान्य मानवाच्या रूपाने आपल्या दिव्य लीलांचे प्रदर्शन केले. त्या ब्राह्मण स्त्रिया श्रीकृष्णांचे दर्शन करून परत गेल्यानंतर त्यांना पाहून त्यांच्या याज्ञिक पतींना श्रीकृष्णांकरिता भोजन न दिल्याबद्दल केलेल्या पापकर्माचा पश्चाताप होऊ लागला. कर्मकांडात मग्न झालेल्या त्यांनी सामान्य मानवाची भूमिका करणाऱ्या साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा अभेर केला होता. श्रीकृष्णांनी भोजनाची याचना करूनही त्या याज्ञिकांनी त्यांना थोडे देखील अन्न दिले नव्हते. आपल्या पत्न्यांची श्रद्धाभक्ती पाहून ते याज्ञिक ब्राह्मण स्वतःची निंदा करू लागले. त्यांच्या पत्न्या अनन्य भक्तीच्या उच्च स्तरावर होत्या आणि त्यांना मात्र श्रीकृष्णांवर कसे प्रेम करावे व त्यांची दिव्य प्रेममय सेवा कशी करावी याचे यत्किंचितही ज्ञान नव्हते आणि या गोष्टीचा अतिशय खेद करीत ते आपापसात चर्चा करू लागले. आमच्या ब्राह्मण कुळातील जन्माचा धिक्कार असो, आमच्या वेदशास्त्रातील पांडित्याचा धिक्कार असो, आमच्या मोठमोठ्या यज्ञांचा यमनियम आणि व्रतवैकल्यांचा धिक्कार असो, आमच्या कुटुंबाचा धिक्कार असो, शास्त्रज्ञांचे काटेकोर पालन करीत कर्मकांडीय कर्मे करण्यातील आमच्या कौशल्याचा धिक्कार असो, कारण देहेंद्रियातीत तर्कातीत अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा आम्ही विकसित केली नाही. वैदिक कर्मकांडात्मक कर्मे संपन्न करण्यात कुशल असलेल्या त्या विद्वान ब्राह्मणांनी प्रकट केलेला खेद अगदी योग्यच आहे. कारण कृष्ण भावना विकसित न करता धार्मिक कर्तव्य कर्मांचे पालन करणे म्हणजे केवळ शरीर शक्तीचा आणि काळाचा अपव्यय होय. ते याज्ञिक आपापसात बोलू लागले, श्रीकृष्णांची बहिरंगा मायाशक्ती इतकी समर्थ आहे की तिने निर्माण केलेल्या भ्रमातून मुक्त होणे मोठमोठ्या योग्यांना देखील कठीण होते. पण आम्ही जरी विद्वान आणि कुशल ब्राह्मण असलो आणि जरी आम्हाला मानव समाजाच्या अन्य वर्गांचे गुरु मानले जात असले तरी आम्ही भगवंतांच्या बहिरंगा शक्तीने भ्रमित झालो आहोत. या स्त्रिया पहा किती भाग्यशाली आहेत. त्यांनी आपले जीवन अतिशय भक्तिभावाने पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना अर्पण केले आहे. ब्राह्मण पुढे म्हणाले, वेदाज्ञांनुसार स्त्रियांना यज्ञोपवीत संस्काराने शुद्धीकरण प्रक्रियेतून जाण्याची अनुमती नसते. त्यांना यमनियमांचे कठोर पालन करण्याचेही बंधन घालण्यात आलेले नाही आणि त्या आत्मसाक्षात्काराच्या तत्वज्ञानाची चर्चा करण्यातही फारशा प्रवीण नसतात. स्वभावतःच त्या अधिक शुद्ध असत नाही आणि शुभ कर्मांतही त्यांना फारशी आसक्ती नसते
आणि असे असूनही या स्त्रियांनी सर्व योग्यांचे प्रभू श्रीकृष्णांचे दिव्य प्रेम विकसित केले आहे, ही गोष्ट किती अद्भुत आहे. त्यांनी श्रीकृष्णांवरील दृढ श्रद्धेत आणि भक्तीत आम्हा सर्वांना पराभूत केले आहे. भौतिक जीवनात अत्यधिक आसक्त असल्यामुळे आम्हाला सर्व शुद्धीकरण प्रक्रियेतील अधिकारी समजले जात असले तरी आम्ही वास्तविक ध्येय समजू शकलो नाही. गोप बालकांनी आम्हाला श्रीकृष्ण बलरामांची जाणीव करून दिली तरी देखील आम्ही त्यांचा निरादर केला. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी आपल्या बालमित्रांना भोजन मागण्याच्या निमित्ताने आमच्याकडे पाठवून आमच्यावर कृपा करण्याची एक युक्ती केली होती, हे आता आम्हाला समजले आहे. वस्तुतः गोप बालकांना आमच्याकडे पाठवण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. गोप बालकांची क्षुधा तर ते आपल्या इच्छेनेच भागवू शकले असते. श्रीकृष्ण आपल्या बालपणात गायी राखण्याचे काम करीत होते, हे ऐकून जर कोणी त्यांची स्वयंपूर्णता स्वीकार करत नसेल किंवा त्यांना खरोखरच अन्नाची आवश्यकता नाही या गोष्टीबाबत साशंक असेल अथवा ते खरोखरच क्षुधार्थ झाले होते असे समजत असेल तर अशा व्यक्तीने हे लक्षात ठेवावे की सौभाग्याची देवी लक्ष्मी सदैव त्यांच्या सेवेत प्रस्तुत असते आणि अशा रीतीने त्यांच्या सेवेत ती आपली चंचलपणाची दुष्प्रवृत्ती देखील थांबवते. श्रीकृष्ण यदुवंशात एक बालक म्हणून प्रकट झाले असल्यामुळे आम्ही त्यांना एक सामान्य बालक समजून त्यांच्या भगवत्तेला समजू शकलो नाही. ब्राह्मण म्हणू लागले, तथापि आम्हाला अशा थोर पत्न्या मिळाल्या याचा आम्हाला अभिमानच वाटतो. त्या आमच्या कठोर विरोधाची पर्वा न करता श्रीकृष्णांच्या भेटीला गेल्या. अशा शुद्ध भगवत भक्तीच्या स्तरावर त्या उन्नत झालेल्या आहेत. आम्ही श्रीकृष्णांच्या चरण कमळांशी सादर प्रणाम करतो. त्यांच्याच भ्रम उत्पन्न करणाऱ्या मायाशक्तीमुळे संभ्रमात पडून आम्ही काम्य कर्मांत गुरफटून गेलो होतो, म्हणून त्यांनी आम्हाला क्षमा करण्याइतके दयाळू व्हावे अशी आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो. श्रीकृष्णांची दिव्य थोरवी न जाणता आम्ही त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. त्या याज्ञिक ब्राह्मणांनी आपल्या पापकृत्याचा पश्चाताप केला. श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार करण्यासाठी व्यक्तिशः जाण्याची त्यांची इच्छा होती, परंतु कंसाचे भय वाटून ते त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकले नाहीत आणि त्यांना शरणागत होऊ शकले नाहीत. दुसऱ्या शब्दात, सेवा भक्तीने शुद्ध झाल्याशिवाय कोणीही भगवंतांना पूर्ण शरणागत होऊ शकत नाही. येथे याज्ञिक ब्राह्मणांचे आणि त्यांच्या पत्न्यांचे हे उदाहरण स्पष्ट आहे. या ब्राह्मण स्त्रिया शुद्ध भक्ती सेवेने पूर्ण होत्या, म्हणून त्यांनी कोणत्याही विरोधाची पर्वा नव्हती. त्या तात्काळ श्रीकृष्णांच्या भेटीला गेल्या. तथापि त्या ब्राह्मणांना जरी कृतकर्माचा पश्चाताप झाला असला आणि त्यांना श्रीकृष्णांची परमथोरवी समजत असली तरी ते अजूनही कंसाचे भय बाळगीत होते. याचे कारण म्हणजे ते सकाम कर्मात अतिशय आसक्त होते. तर पुढील कथा ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना? कारण सांगण्यासाठी मी तर खूप उत्सुक आहे. कथा आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोवर मला आज्ञा द्या. कृष्णाची कृपा सदैव तुमच्यावर राहो.